रोज रोज नाश्ता काय बनवावा असा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल माझ्यासारखा, तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी बारीक रवा. त्यात आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही. दही तुम्ही घरचं यूज करा किंवा मार्केटचं यूज करू शकता. चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर याला सगळं असं आपल्याला विस्कच्या मदतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे आपल्याला. बघू शकता. याला छान मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये आत्ता पाणी घालायचं नाही आपल्याला. जेव्हा लागणार आहे तेव्हा घालायचं आहे. बघू शकता याला थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटानंतर याला परत आपल्याला पाणी घालून असं मिक्स करत राहायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आहे. म्हणजे जास्त पातळ नाही, मीडियममध्ये ठेवायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. ही कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झाली की आपल्याला मी घेतलेलं आहे एका प्लेटला असं ऑइल लावून मी ग्रीस करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे ग्रीस करून घ्या. गॅसवरती मी ठेवलेलं आहे स्टीमर. त्यामध्ये अशी एक स्टँड ठेवलेला आहे मी. आणि ती जी आपण ग्रीस केलेली प्लेट आहे ती आपण यामध्ये ठेवून देऊयात. आणि आता जी प्रोसेस आहे ती आपल्याला फार फास्ट करायची आहे. अर्धा पॅकेट इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि लगेचच त्याला मिक्स करायचं आहे. कारण त्याचे बबल्स मग चाले जातात. त्यामुळे ही प्रोसेस थोडी फास्ट करा. आणि लगेचच हे आपण जे प्लेट ग्रीस करून ठेवलेली आहे ऑइलनी त्यामध्ये याला ॲड करून द्या. बघू शकता अशा प्रकारे. आणि याला स्टीम होऊ द्या 10 ते 15 मिनटं. असं गार्निशिंग केलेलं आहे मी त्याला लाल तिखटनी. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर 15 मिनटानंतर बघू शकता किती सुंदर हा नाश्ता एकदम बनून तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये साधारण 2 जण व्यवस्थित पोट भरून खाऊ शकतील एवढा हा नाश्ता बनून तयार होतो. थंड झालं की आपल्याला हे काढायचं आहे. अशा प्रकारे मी 2 प्लेट बनवून घेतलेल्या आहेत. हा नाश्ता मी 2 प्लेट बनवून घेतलेला आहे एका वाटी रव्यामध्ये. तर बघू शकता एवढा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही हा सर्व करू शकता. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.